तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज महाशिवरात्री सुद्धा आहे, तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझा पिल्लू पूजा करायला लागले, मी तुम्हाला दाखवते. आणि छोटंसं पिल्लू आलं पाहिजे तुला पू. हां दिव्या, काय माहिती का. आणि बघा माझं पिल्लू पूजा करायला लागलं सगळं. आता देव वगैरे तिने सगळे घासून घेतलेले आहेत, आता ती पूजा करेल. मस्त मस्त व्हाईट व्हाईट ड्रेस घातलाय आणि पूजा करायची चालली. बघू पिल्लू. आणि हे पिल्लू बघा नुसतं सकाळपासून दमवते, फटके खाल्लेत आज. तर मी सगळं साफ करते तोपर्यंत. आणि सगळ्यांचा आज घरामध्ये उपवास आहे, फक्त पिल्लूचा सोडून. कशासाठी? चल तिला काय बघायचं बघू. हा शिवा काय पाहिजे? कुठे आहे फू? दाखव मला. कुठे दाखव, कुठे आहे फू? तू काय म्हणतेस मला ते काही समजेना झाले. बरं पिल्लू आता टाइमपास नको, तू ज्ञाना बघ, मी आवरते. हा हो 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 पू घेऊया. ओ हिचा एक आवाज, हिचा एक आवाज. हा ते हंट राहायचं आता पूर्ण उघड, तुला दाखवते मी. आज पिल्लूची माझी इच्छा होती, आता नको उघडू. हां टाक की मम्मा मी पूजा करणार, तर म्हटलं कर, मी एकटीच करणार. बरं कर. ते पुसून घेतलं का सगळं? हां पुसून घ्यायचं असं त्या लाल फडक्याने सगळं. आणि आपण हिची सर्व पूजा झाल्यावरती बघा हिनं कशी पूजा केली. उठावं लागते, असं बसून नाही होत, तिथं थोडीशी अडचण आहे ना म्हणून. पिल्लूनं सगळी पूजा करून घेतली, अजून दिवाबत्ती करायची आहे. हे बघू शकताय माझ्यासारखे सेम केले. जरा गणपती जरा असू द्या. आता गणपती बाप्पांना टिळा नाही लावला, रेणुकेला टिळा नाही लावला. लावलाय की? कुठे लावलाय फोटोला? ओ मग आता तिथंच लाव आता. आणि करा दिवाबत्ती करा आणि एक माळ जपा. लाव की तिथं आहे ना. तर बघू शकता आम्ही बाहेर चाललो आहोत. तर कुठे चाललो आहोत? तर आज आहे महाशिवरात्री, त्याच्यामुळे आज आम्ही चाललो आहोत धारेश्वर मंदिरमध्ये दर्शनासाठी. धारेश्वर म्हणजे तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि 12 महिने तिथे पाण्याची धार वाहते, त्याच्यामुळे त्या मंदिराला धारेश्वर असं नाव पडलेलं आहे. मस्त आहे मंदिर, मी तुम्हाला दाखवते आता. खूप सुंदर. आणि ती पाण्याची धार पण पडतेली, मी तुम्हाला दाखवते. बघू शकताय. ऊन तर इतकं भरपूर आहे, तरी पण चाललो आहोत. वारं पण नाही, त्याच्यामुळे इतकं काही उन्हाचा त्रास होत नाही आहे. आणि पिल्लूंचं पुढे इतकी बडबड चालली पप्पांच्या बरोबर. कारण असं कुठं जायचं म्हटलं ना, म्हणजे परीला आणि बाळाला खूप आनंदच असतो. आणि आमच्याबरोबर आणखीन कोणतरी येतं आहे, तर तुम्ही मंदिरात किंवा तुम्हाला पाठीमागं दिसत देखील असेल. तर येत आहे दादा, विशू आणि मॅडम. आणि ती तिघं आणि आम्ही चौघं असे मिळून चाललो आहोत मंदिरामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये मिस आहे स्नेहा. स्नेहा गेली आहे कोल्हापूरला, त्याच्यामुळे ती नाही येऊ शकली. सो ती आज रिटर्न येणार आहे. चला. सगळ्यांचा ब्रेक चालू आहे, खायचं चालू आहे. पहिल्यांदा आम्ही कसल्या अवतारावर आहे त्याच्यावर
अहो इथं सगळा धुरळा म्हणून ना मी पण अशी झाल्या. निवांत माणूस आमचा विश्व. सो चला आता आपण आलो आहोत मंदिराच्या अगदी जवळच. तर ही आहे चढती चढायलाच लागलो आहे एकदम. गाणी वगैरे काय काय म्हणत मग आम्ही चाललो. नमो नमो तू शंकरा असं काहीतरी गाणं म्हणत परीचं चालू आहे. आणि इथे भरपूर प्रमाणात झाडी वगैरे आहे. सगळं झाडी आहे आणि डोंगर वगैरे भरपूर आहे. आणि वरती एकदम डोंगरावरती हे मंदिर आहे. वरती एकदम डोंगरावरती मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळातच आपण मंदिराच्या इथे जाऊन पोहोचणार आहोत. सो पुढे इथं नंदी आहे, तुम्हाला दिसेलच. तिथून मंदिराला सुरुवात होते. पुढंपर्यंत गर्दी असते आणि आज पण गर्दी असेल. हे बघा हा नंदी. तर पुढेपर्यंत आता गर्दीच असेल आणि आज खूप गर्दी असणार असं वाटते, कारण खूप गाड्या वगैरे दिसतात. हे बघू शकता गर्दी इतकी आहे. आता आम्ही थोडा लेट गेलो आहोत त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी झाली. नाहीतर सकाळी इतकी गर्दी असते ना मंदिरामध्ये, खूप छान. आणि भरपूर लांबून लोक येतात दर्शनासाठी ह्या मंदिरामध्ये. तर चला आपण मंदिरामध्ये बघूया. बघू शकता तुम्ही वरून खाली पडत आहे. पाण्याची धार दिसते का इकडे पण. त्यामुळे या मंदिराला धारेश्वर असं नाव पडलेलं आहे. इकडे पण चालूच असतं. तुम्ही कधीही या त्या मंदिरामध्ये बघू शकता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इथं थांबा. आदू इथं. तुम्ही जाऊन महाशिवरात्र धारेश्वर आहे. आपण मी देतो तू खा. पप्पांना मी देतो. आपण काय मला पण लाव ना. पिल्ल्याला पण लाव. त्यामध्ये तुला पण काळातली ही आहे बघ. हा हो कोपऱ्यात घेते कसं. ही पण सुंदर पिंड आहे. ती एक पिंड
तिच्यात नारळ टाकायचं तुला हो का? इथं आहे का? अर्धी झाली ही 29 झाली दीड कसं दोन निघाल ना एवढं नाही लागत ते कुठून आलं असतं जो कबार काय तू महाराज रस्ता तर झाला तू जातात बघतो आधी जातात नुसतं ब्रेक उतरले नव्हतं तर जेवण वगैरे झालेलं तर आहे. आम्ही जून म्हणजे धारेश्वरवरून आलो. घरी आल्यावर ते तिने बसलं. मॅडमना मी फोन केला की घरी या, इकडं मॅच आहे भारत पाकिस्तान बघायला वगैरे. तर मॅडम बोलले की मी आज येत नाही, मी परत येते, तुम्हीच लोक इकडे या जेवण वगैरे करू. तर आम्ही आलो, जेवण वगैरे आमचं सगळं झालं. आता सगळं मॅडम बाहेरचं साफ करताय, तोपर्यंत मी एक मर्गी भांडी साफ करून हळू 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 आद्या. लादी पुसली मॅडम. अशा प्रकारे 1 ओव्हर 1 विकेट 0 रन्स आणि पाकिस्तान. चला तर मग आजचा महाशिवरात्रीचा दिवस आमचा खूप छान देवाचं दर्शन वगैरे करून मस्त झाला. आणि सगळ्यांच्या सोबतीनं जेवण वगैरे सुद्धा रात्रीच आमचं झालं आणि मस्त असा दिवस गेला. तुमचंही असंच मस्त दिवस गेला असेल. चला तर मग भेटूया आपण उद्या नवीन असा छान छान ब्लॉगमध्ये. सर्वांना माझ्याकडे शुभ रात्री. बाय.